गोलंदाज प्रवीण गोलंदाजी ट्रॅकवर. यस, मॅचला सुरुवात होती त्या ठिकाणी. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी प्रवीण गोलंदाजी ट्रॅकवर. समोर जोगेन. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवला ऑन साइडला, मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अतिशय दमदार फटका आपण पाहतोय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर 6 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. या मॅचच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच चांगलं बॅटल पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स भरपूर मजबूत आहेत. दोन्ही टीमचा विचार केला तर चांगले गोलंदाज चांगले फलंदाज दोन्ही टीममध्ये आहेत आणि त्या कारणास्तव तुम्हाला एक चांगली मॅच या ठिकाणावरनं पाहायला मिळेल. पहिला बॉल टाकून झाला आणि पहिल्या बॉलवर पहिला षटकार जोगेंद्रच्या बॅटमधून आपण पाहतोय. अप्रतिम फटका, मिडल ऑफ द बॅट झाला, मोहर उमटली होती 6 धावांची. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल ऑफ ड्राईव्ह, फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडला आणि हा बॉल देखील निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. पहिल्या 2 बॉलचा खेळ झालाय आणि दोन्ही बॉल सीमारेषा पार पाहायला मिळाले. एक षटकार तर एक चौकार. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. नक्कीच 2 बॉल टाकून झाल्यात, मात्र 2 मोठे फटके देखील आपण पाहिले. या बले स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन केले त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. यस, बॅट कट होतं, कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. जीवनदान मिळालंय जोगेंद्रला. डबल 1. 11 धावा धावफलकावर आहेत. एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी जोगेंद्रच्या बॅटमधून पाहायला मिळते. पहिला 3 बॉलचा खेळ झालाय, 11 धावा धावफलकावर, ज्यामध्ये जीवनदान देखील मिळालंय जोगेंद्रला. या वेळेस देखील स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, चेंडू मात्र निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके आणि त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रवीण या गोलंदाजाच्या माध्यमातून झालाय. षटकातील पुढचा बॉल, प्रवीण पुन्हा एकदा. या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, हा फटका देखील चांगला आहे, चेंडू थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी मिलिंदच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार आपण पाहतोय. 4 ने धावफलक पुढे सरकलंय. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शॉर्ट थर्डमॅनला प्रमोद पाटीलला आपण पाहतोय, आमचे परम मित्र आहेत, चांगले समालोचक आहेत. या वेळेस हा बॉल ऑन साइडला उडवलाय, हा बॉल देखील निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये आल्यात जय बजरंग कारिवली टीमसाठी 19 धावा. अप्रतिम सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जय बजरंग कारिवली टीमच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा त्या ठिकाणी खर्च झाल्या प्रवीण या गोलंदाजाच्या माध्यमातून. तर आता मात्र षटक क्रमांक 2 पाहूया कोणता गोलंदाज येतोय. मरुआई दिव्य टीमचे कॅप्टन. चला थोडं स्पीडअप करा, मॅच नक्कीच आपण चालू करायची आहे. भरपूर मोठा शेड्यूल आहे आज. षटक क्रमांक 2 गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन आपण पाहतोय. सुधाकर आलाय. सुधाकर हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. या ठिकाणावर कमबॅक करण्यासाठी सुधाकरला नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर टीमच्या कॅप्टनने आणलंय. आज मात्र उमेश पाटील टीमचे कॅप्टन आहेत.
षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सुधाकर गोलंदाजी ट्रॅकवर. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. फैलावलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. सुधाकर गोलंदाजी ट्रॅकवर. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉट, फाईन लेग शॉट, थर्ड मॅन, डीप बॅकवर्ड पॉइंट, डीप कव्हर. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. यष्टीरक्षक यष्टांपासून दूर आहे. सुधाकरकडे वेग देखील आहे. नक्की चांगल्या वेगाने वारंवार गोलंदाजी करत आलाय. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल पुल केलाय मात्र अनसक्सेसफुल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिली विकेट फलंदाज बाद. या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी, आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी, पंच पॅनलसाठी आणि खेळणाऱ्या दोन्ही टीमसाठी नक्की शुभेच्छा आल्यात. हायवे दिवावरून कमलाकर पाटील जे जुन्या पोटी प्लसचे चांगले खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून धन्यवाद. कमलाकर पाटील, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज मिलिंद त्या ठिकाणी नक्कीच नॉन स्ट्राईकला आहे. मात्र जोगेंद्र बाद झाला. समोर संदीप आला. या वेळेचा बॉल देखील भरपूर चांगला होता. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. संदीप नाईकला आपण पाहतोय. काल मात्र जय बजरंग कारिवली टीम मध्ये संदीप पाटीलला आपण पाहिलं. तब्बल 17 बॉलवर 76 धावा त्याने ठोकल्या होत्या. गावदेवी रानसनोली टीम समोर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल बीट केलाय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव जातोय. नक्कीच पहिलं षटक 19 धावांचं आपण पाहिलं. तर त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्यासाठी सुधाकरच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. आतापर्यंत 3 बॉल टाकून झाल्यात. एकही धाव मात्र खर्च केली नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय आणि एक महत्त्वाची विकेट देखील सुधाकरने घेतली आहे. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस आहे. ऑन साइडला निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. संदीपच्या बाद मधून हा षटकार आलाय. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. सुधाकर पुन्हा एकदा. या बॉलेस पुन्हा एकदा पुल केलाय. फटका तर हा देखील चांगला आहे. मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. या षटकामध्ये एक षटकार जरूर आलाय. मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळते आहे. षटकातील पुढचा बॉल. या बल्लेचा बॉल मिस टाइम झालाय. स्वतः गोलंदाज झेल खाली. झेलच्या स्वरूपात दुसरी विकेट. फलंदाज बाद. मिलिंद बॅक टू द डगआउट. तर अशा प्रकारे षटकाची समाप्ती देखील झाली आहे. या षटकामध्ये एक षटकार जरूर लागला. मात्र तरी देखील फक्त आणि फक्त 7 धावांचे हे षटक आपल्याला पाहायला मिळाला. 2 महत्त्वाच्या विकेट देखील काढल्या या षटकामध्ये गोलंदाज सुधाकरने. तर आता मात्र नवीन फलंदाज संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. संदीप पाटील विथ संदीप नाईक
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोघेही चांगले खेळाडू आहेत, सातत्याने चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करत आल्यात. परंतु या मॅचच्या माध्यमातून उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि त्या 2 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारेल जय बजरंग कारेवली हा संघ. षटक क्रमांक 3 गोलंदाज राजू आलाय. पाहूया राजू कशा प्रकारचं षटक हात आलेल. सुधाकरने तर भरपूर चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक 2 फेकत असताना फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. षटकातील पहिला बॉल राजू गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेचा बॉल उडवलाय, निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. संदीप नाईकच्या बॅट मधून हा षटकार आलाय. अप्रतिम फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅट झाला, मोहर उमटली होती 6 धाबांची. या षटकाची सुरुवात पहिल्याच बॉलवर ठोकला हा षटकार. 32 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पुन्हा एकदा राजू गोलंदाजी ट्रॅकवर. आमच्या पंचांच्या डाव्या बाजूने बोलतोय. या वेळेस सव्वा तसं संपर्क नाहीये. एक धाव मिळाली. एकच धाव, एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. डबल 3. 33 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉल स्टॉपेज लागलाय. चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे ट्रॅव्हल होतोय. उमेश पाटील त्या ठिकाणी आणि आता मात्र प्रमोद पाटील देखील चेंडूला चेस करतायत. मात्र चेंडू थांबत नाहीये, निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. यस, आपण पाहू शकता उमेश पाटील च्या माध्यमातून प्रयत्न झाले आणि त्यानंतर मात्र बॅकअप करण्यासाठी प्रमोद पाटीलला आपण पाहिलं. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. राजू पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. जरूर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद संदीप पाटील. संदीप पाटील बाद झाला. नवीन फलंदाज प्रेमनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. मेघनाथ पाटील. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. तिसरं षटक आपण पाहतोय, जे षटक राजू या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. न्यू तुफान पिंपलास टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. चालू सामन्यातील जो संघ विजयी होईल त्या संघाची लढत न्यू तुफान पिंपलास या टीम समोर असेल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि चेंडू मात्र सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. मौका भी दिया और छक्का भी दिया. 6 धावा मिळतील. 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 43 धावा धावफलकावर झाल्या आहेत. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर चेंडू सीमा पार पडला होता. राजूने मात्र आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. एक बॉल अजूनही बाकी आहे.
षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा राजू गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. मेघनाथच्या बॅटमधून अकाउंट ओपन झालंय. वैयक्तिक खातं ओपन करण्यासाठी 6 धावा त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहिल्या. यावेळेस पुन्हा एकदा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. हा बॉल देखील निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 47. 47 धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक चांगली सुरुवात, चांगलं क्रिकेट, चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जय बजरंग कारिवले टीमच्या माध्यमातून टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतायत. मात्र 3 षटकांमध्ये आतापर्यंत 47 धावा ठोकल्या गेल्यात. शेवटचं अंतिम षटक अजूनही बाकी आहे आणि खास करून 2 महत्त्वाचे खेळाडू देखील विकेटवर आपण पाहतोय. संदीप नाईक विथ मेघनाथ पाटील. तर शेवटचं अंतिम षटक पाहूया कोणता गोलंदाज येतोय. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंग मधील 47 47 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचं अंतिम षटक सतीश गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. पाहूया सतीश शेवटचं षटक कशा प्रकारे फेकेल. चला मॅचला सुरुवात करा. शेवटचं अंतिम षटक आहे. 47 47 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सतीश गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतात त्या ठिकाणी. मात्र पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आहे. वारंवार क्षेत्ररक्षकांच्या चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा देखील मिळाल्या. संदीप नाईकला जीवनदान दिलंय. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 49 49 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. सतीश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या बॉलेस देखील बॉल उडवलाय ऑन साइडला. फटका भरपूर चांगला आहे. चेंडू थांबत नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 55 55 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ आपण पाहतोय. सतीश या गोलंदाजाच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. मात्र टीम कारिवलीसाठी धावा येत आहेत. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 8 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. संघाची धावसंख्या 55 55 धावा झाल्या आहेत. कॅच ड्रॉप झाली मागच्या बॉलवर आणि त्यानंतर मात्र जीवनदान. त्या जीवनदानाचा फायदा उचललाय. षटकार आलाय फलंदाज संदीप नाईकच्या बॅटमधून. सतीश पुन्हा एकदा पुढचा बॉल. या बले स्लोवरचा वापर. वेग परिवर्तन केलंय. मात्र चेंडू आउटफील्ड मध्ये थोडा वलतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण झालं त्या दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. (57) 57 धावा धावफलकावर आहेत. रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज संदीप नाईक त्या ठिकाणी बाद झाला. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. त्यानंतर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाजाला मैदान सोडावं लागलंय. नवीन फलंदाज प्रदीप नाईक मैदानाच्या आतमध्ये येतोय.
उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्या 2 बॉल नंतर समजेल आपल्याला की किती धावांचं लक्ष मरुआई दिव्य टीम समोर असेल. षटकातील पुढचा बॉल सतीश गोलंदाजी ट्रॅकवर समोर आपण मेघनाथ पाटीलला पाहतोय. मेघनाथच्या बॅटमधून देखील एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस स्लोबारचा वापर, वेग परिवर्तन, अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. व्हेरिएशन, विविधता पाहायला मिळते सतीशच्या माध्यमातून. नक्कीच तुमच्याकडे विविधता असणं खूप गरजेचं आहे. व्हेरिएशन ॲज अ बॉलर खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. शेवटचा अंतिम चेंडू या पहिल्या इनिंगमधील. आतापर्यंत 57 धावा धावफलकावर ठोकल्या गेल्यात. सतीश पुन्हा एकदा पुढचा बॉल. या बलेचा बॉल स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्यात. यस, 2च धावा मिळतील या बॉलवर. यस, नक्कीच तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी तपासलं जाईल हा बॉल जो आहे तो बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवलाय का. यस, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तर 2 धावा मिळाल्या आणि अशा प्रकारे पहिली इनिंग या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. 59 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 60 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय जय बजरंग कारिवली टीमने मरुआई दिव्य टीम समोर. या धावांचा बदला कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया माझे परम मित्र साथी समालोचक द वॉइस ऑफ मानखोली भिवंडी कालीराम केनी. धन्यवाद संदेश वाखारे या स्पर्धेचे समालोचक. मित्रांनो, आपण पाहता जय सोनवाई वडवणवर आयोजित मान्य श्री सुरेश बाळेमामा म्हात्रे चषक 2024 या स्पर्धेतून आज नवीन 40+ संघटनेच्या 16 संघांना सहभाग दिलेला आहे. या स्पर्धेचे लाडके आयोजक स्वर्गीय रघुनाथ क्रीडानगरी वडूनगरचे मालक आणि ग्रामपंचायत वडूनगरचे माजी सरपंच राजेशजी पाटील यांच्या माध्यमातून आपण हा क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय. बाळेमामा चषक 2024
दिवस रात्र चालणारी स्पर्धा, अगदी मातीची चांगली खेळपट्टी. आणि आज नवीन 40+ फॉर्मॅटचे 16 संघ या स्पर्धेतून आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली संघाने सकाळी 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यानंतर न्यू तुफान पिंपळस संघाने एक विजय संपादन केलेला आहे. या सामन्यातून विजेता आणि न्यू तुफान पिंपळस असा पुढील सामना होईल. 60 धावांचं लक्ष आहे. चला सलामीर जोडी सुधाकर पाटील आपण त्वरित खेळपट्टीवर पाठवायचे आहे. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच खेळपट्टीकडे रवाना होत आहेत. नक्कीच दिनेश भांबरे आणि संदीप पाटील दोन्ही पंचांना देखील बेस्ट ऑफ लक. नक्कीच निकलेश बजाके, दिनेश भांबरे आणि संदीप पाटील या स्पर्धेमध्ये चांगली पंचांची भूमिका पार पाडताना. आणि समीर कांबेकर नक्कीच लोकल बॉय वडोंगर गावचा एक चांगला गुणलेखक आपण समीर कांबेकर याला पाहतोय. सलग आजचा 7वा दिवस आहे आणि त्यांच्या माध्यमातून मास्टर 40+, सिनियर 40+ आणि नवीन 40+ या सामन्याच्या माध्यमातून चांगली गुणलेखनाची भूमिका आपण पाहतोय. यानंतर पहिल्या फेरीचा सामना असेल ईगल स्पोर्ट खाडी आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव. ये 60 धावांचं लक्ष आहे. बरोबर 15च्या सरासरीनं 4 ओव्हरमध्ये 60 हे धावांचं लक्ष आहे. सुधाकर पाटील आणि प्रवीण पाटील, सुधाकर पाटील आणि प्रवीण पाटील ही जोडी आपण पाहतोय. मरोई दिवे संघाकडून आणि गोलंदाज आलेत प्रल्हाद चौधरी. जय बजरंग कारिवली संघाचे एक सिनियर गोलंदाज आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये जयेश घरात, जय बजरंग कारिवली संघाचे एक राखीव खेळाडू. प्रल्हाद चौधरी सिनियर खेळाडू आहेत. बघूया डावकर फलंदाज सुधाकर पाटील साठी पहिला चेंडू ओव्हर द विकेट. डावकर फलंदाजासाठी पहिला चेंडू. एसटी रक्षक अनिल पाटील एसट्यांच्या मागे पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू वाईट. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या फलकावर धावांचा सिरगणेश होतोय. बरोबर 60 धावा इथे पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी मरोई दिवे संघाला बनवायचे आहेत. अनिल पाटील अगदी एसट्यांना चिपकून आहेत. इथे फटका चांगला आहे. चेंडू चालला अगदी लॉंग ऑफ, लॉंग ऑन. संदीप पाटील याच्या नजरेच्या समोरून सीमापार षटकार. गुड शॉट. चांगला फटका आपण पाहतोय. सुधाकर पाटीलच्या अगदी बॅटमधून विरुद्ध दिशेने हा षटकार आलाय. सुधाकर पाटील मरोई दिवे संघाचा एक स्टार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि शतरक्षण तिन्ही फॉर्मॅटमध्ये सुधाकर पाटीलची कामगिरी नेहमी उत्तम राहिलेली आहे. षटकाराने अकाउंट ओपन केलंय. संघाची टोटल 7. सात धावा झाल्यात. 60 बनवायचे आहेत. प्रल्हाद चौधरीवर दबाव. इथे अगदी चेंडू बॅटला स्पर्श झालाय. गोकुल पाटील शॉट फाईन लेगला दक्ष आहेत. मिळेल एक सिंगल. सिंगलला धावसंख्या 8. मेघनाथ पाटील, संतोष घरात, नक्कीच सोजन नाईक. त्यानंतर आपण संदीप नाईकला पाहतोय, संदीप पाटीलला पाहतोय, मिलिंद पाटील असतील, संतोष घरात आहे, जोगेन पाटील आहे. आज परशु पाटील फिट नाहीये, थोडस दुखापतग्रस्त आहे. आणि आज कमान अनिल पाटीलच्या खांद्यावर आहे संघ नायक म्हणून. नक्कीच आमचे जयेश घरात 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये, त्यांचं देखील स्वागत. प्रवीण पाटील साठी हा चेंडू.
शॉर्ट पिच चेंडू, इथे चेंडूला डीप एस्टा कव्हर रिजन मध्ये पाठवलाय, चांगला फटका, धावा मिळतील 4. धावसंख्या 4 ने वाढून झाली ती 12 वर. 3 चेंडू मध्ये 12 धावा आलेत. 15 ची सरासरी बरोबर राखायची आहे. नक्कीच आमचे SK एंटरटेनमेंट किरण थले यांची टेक्निकल टीम अतिशय अपार मेहनत या स्पर्धेसाठी. चांगला लाईव्ह टेलिकास्ट साफ सूत्र आपण पाहतोय. इथे देखील चेंडू अगदी उडवला इनफिल्डच्या वरून, चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. या चेंडूवर देखील आलाय हा सलग दुसरा चौकार. नक्कीच कुठेतरी अगदी प्रल्हाद चौधरी खराब गोलंदाजी करतायत. 4 मध्ये 16 म्हणजे धावगतीपेक्षा जास्त धावा आलेले आहेत. आमचे गुणलेखक समीर कांबेकर प्रत्येक चेंडूची अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. जोगेन पाटील एक पहिले षटक टाकू शकतात. परशु पाटील संघामध्ये नाहीये. प्रल्हाद चौधरी देखील चांगले गोलंदाज आहेत, मात्र चेंडू कुठेतरी अगदी अलवर टाकतायत. शॉर्ट पिच चेंडू टाकतायत. खांद्याचा वापर करावा लागेल. बघूया. 2 चेंडू अजूनही शेष आहेत. धावा बनलेत 16. इथे फुल लाईन डिलिव्हरी, चेंडूला उडवलाय, चेंडूच्या खाली येतोय संदीप पाटील, टिपलाय झेल, फलंदाज बाद प्रवीण पाटील. प्रवीण पाटील 3 चेंडू मध्ये 8. एक चेंडू अजूनही शेष आहे आणि फलंदाजीसाठी युनिट नंबर 3 वर सतीश भोईर तयार होतोय. शेवटचा एक चेंडू पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील शिल्लक आहे. नक्कीच आमचे जे सीमारेषा पंच आहेत, खेळाडू आहेत, आमचे स्वयंसेवक आहेत, त्यांचे देखील आभार. जय गावदेव नवीन 40+ संघाच्या वतीनं आणि या स्पर्धेचे आयोजक राजेशजी पाटील यांच्याकडून या चेंडूवर षटकार आलाय आणि आता षटकारांनी धावसंख्या झाली ती 22. चांगली टोटल आहे समीर. अगदी 15 ची सरासरी राखायची आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 22 आलेत. सतीश भोईरना षटकार ठोकलाय. आता आम्ही यानंतर जर चेंडू पहिल्या ओव्हर नंतर हरवला, फुटला, खराब झाला तर जुने चेंडू देणार आहोत. सर 2 चेंडू आलेले आहेत बघा. गोकुल भाऊ हे दोन्ही चेंडू द्या पंचांकडे. संतोष भाऊ आपण चेंडू द्यायचा आहे. धन्यवाद. जोगेन पाटील ओव्हर नंबर 2 साठी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर स्वतःला तयार करतायत. बघूया परशु पाटीलची कमतरता इथे भासेल का. एक ओव्हर 1 बाद 22. दोन चेंडू दिलेले आहेत. काय सुधाकर भाऊ, नवीन बॉल नाही, जुनेच. कमिटीने सांगितलेले की आता जुने चेंडूला आपल्याला खेळावं लागेल. मॅच बॉल आलेले आहे, घ्या. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण पाटील. नाही बघा, आम्ही या सामन्याच्या आधी सांगितलंय की
हा, आपल्याकडे जुने चेंडू अवेलेबल नव्हते म्हणून आम्ही नवीन देत होतो. आता जुने चेंडू आपल्याकडे आहेत. बघा, मी सर्व संघांना आता सूचित करतोय की यानंतर पहिल्या ओव्हरसाठी फक्त आपल्याला कंपल्सरी नवीन आहे आणि सेकंड ओव्हर नंतर आपल्याला जुने चेंडू दिले जातील. हा, अगदी जर जुने नसले तर मग नवीन घ्या. जोगेन पाटील संघातील एक माजी संघनायक आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. बघा, होंडा गाडीची चावी कोणाची हरवली असेल तर ते आपण चेक करायचे. आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा आहे. चला चला, स्पीडअप करा मित्रांनो, प्लीज जरा वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. सुधाकर पाटील साठी पहिला चेंडू. जोगेन पाटील पहिला चेंडू ऑन साईडला कॉर्नर रिजनला. मिलिंद पाटील चा प्रयत्न सफल. चेंडू सीमापार, येतोय चौकार. गुड शॉट. 26 टोटल लागले. 7 चेंडू मध्ये 26. 60 बनवायचे आहेत. एक गोलंदाज कारिवली संघाला कमबॅक करून देईल, मात्र ते सुधाकर आणि सतीशला कोण थांबवेल. 7 मध्ये 26. सुधाकर पाटील अगदी हवेच्या विरुद्ध दिशेने देखील चांगले फलंदाजी करतायत. एक षटकार, एक चौकार, एक सिंगल. 11 वर खेळतायत 3 चेंडू मध्ये. नक्कीच चावी मला घेऊन ती चावी घेऊन गेलेली आहेत. धन्यवाद. वेलकम संदीप एम पाटील. भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेमध्ये सलग 5 वेळा मालिका वीर. चांगला चेंडू, चांगला चेंडू. अगदी काल देखील त्याच्या बॅटमधून या सीझनचा दुसरा अर्धशतक आलेले. वेलकम संदीप. जोगेन पाटील आणि अनिल पाटील ही बंधू जोडी आहे. एक यष्टीरक्षक तर एक गोलंदाज. इथे चेंडू अगदी लॉंग आणि लॉंगऑफच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण संदीप नाईक कडून. नक्कीच केसरी नाईक माजी ग्रामपंचायत सदस्य कारिवली यांनी देखील आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिलेत. ओसवाल हायस्कूलमध्ये एक पीटीचे शिक्षक म्हणून देखील ते कार्यरत आहेत आणि कारिवली ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य देखील ते राहिलेले आहेत आणि या संघाचे एक ते सहकारी खेळाडू देखील आहेत. धन्यवाद केसरी नाईक, आपलं देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. जय सोनाई वडूनगर आयोजित मान्य श्री सुरेश बाळेमामा म्हात्रे चषक 2024. 27 धावा. 1 ओव्हर 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 60 धावा बरोबर बनवायच्या आहेत. 15च्या सरासरीनं प्रत्येक ओव्हरमध्ये या धावा त्यांना विजयासाठी जमवायचे आहेत. बघूया सतीश भोईर आज चांगल्या लयमध्ये. इथे देखील चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट केलेत. ऑन दी कार्पेट चेंडू चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सोजन नाईक कडून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावा मिळतील 2. धावसंख्या 29. धावगती राखण्यामध्ये यश आलेलं आहे समीर कांबेकर. अगदी आपण पाहिलं तर 10 चेंडूमध्ये 29. प्रत्येक ओव्हरमध्ये त्यांना 15 धावा या जमा करायच्या आहेत आणि अगदी चांगली धावगती आतापर्यंत राखण्यामध्ये यश आलेलं आहे मरोई दिवे संघाला. इथे अगदी चेंडू फलंदाजापासून दूर ठेवला होता. बघूया डायरेक्ट हिट.
निशाणा साधता आला नाहीये. बॅकअपसाठी मिलिंद पाटील होते. धावा मिळतील 2. तिसरीसाठी निघालाय. इथे देखील निशाणा चुकलाय. अगदी लाठी चार्ज क्रिकेट. 3 धावा 22. या धावा कदाचित मोरोई दिवे संघाला लकी ठरतील. धावसंख्या झाली ती 32. 2 वेळा संधी होती जोगेन पाटील यांच्याकडे, मात्र निशाणा साधता आला नाहीये. बघूया शेवटचा एक चेंडू शेष. 32 धावा झालेत. सरासरीपेक्षा जास्त धावा 2 ओव्हरच्या आतमध्ये आलेले आहेत. 1 बाद 11 चेंडू 32 धावा. शेवटचा चेंडू. अगदी चेंडू फसलाय. चांगला झेल संदीप पाटील कडून आणि मोठा मासा घालायला लागलाय सुधाकर पाटीलच्या रूपानं. 2 बाद 2 ओव्हर 32 धावा. 2 ओव्हरमध्ये 32 आलेत. आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये अजूनही 28 म्हणजे 14ची सरासरी अजूनही राखायची आहे. सिनियर 40+ आपण विचार केला तर बालाशेठ प्रतिष्ठान भिनार, जय बजरंग कारिवली आणि एजी स्पोर्ट निंबवली हे 3 संघ क्वालिफाय झालेले आहेत. एजी स्पोर्ट निंबवली संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. म्हणजे सेमीफायनल नक्कीच आपल्याला बालाशेठ प्रतिष्ठान भिनार आणि जय बजरंग कारिवली. चला स्पीडअप करा. अजूनही आपल्याला भरपूर सामने आजच्या दिवसातील कव्हर करायचे आहेत. ईगल स्पोर्ट खाडी, नंदकिशोर खारबाव बी, विलास स्पोर्ट राहणाल, जयदुर्गा सुरई ए, जय हनुमान सरवली, जय गावदेवी काटई, जय बजरंग भिनार आणि जय गावदेव वडुनवघर. अजून आपल्याला 8 संघ केलवायचे आहेत. एकाच दिवसातून हे 16 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आज केलवे जातील. वेलकम चंद्रकांत पाटील, जयदुर्गा सुरी हे संघाचा संघनायक. आणि सुरई ग्रामपंचायतचे माजी सरपंच देखील राहिलेले आहेत. वेलकम. आणि प्रकाश पाटील, गोलंदाज संदीप नाईक. नवीन संदीप आलाय. नवीन फलंदाज संदीप पाटील नॉन स्ट्राईकला आहे. बारा चेंडू 28. यष्टीरक्षक अनिल पाटीलचं अगदी कौतुक करावं लागेल. नेहमीच अगदी क्लोज यष्टीरक्षण करताना आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे बघूया. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप. अगदी पंचांचा इशारा आलाय वाईट. आणि या चेंडूनी बरंच काही वाईट केलाय कारवली संघासाठी. तब्बल 5 धावा अतिरिक्त बोनसच्या स्वरूपात आलेत. 28 पाहिजे होत्या, 14 मध्ये 5 आल्यात. आता फक्त 23. 12 चेंडू आणि 23 धावा. संदीप कडून अपेक्षा नव्हती. संदीप नाईक इथे फुल टॉस. चेंडूला काऊ कॉर्नर रिजनला उडवलाय. जोगेन पाटील चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू पास केलाय. इथे निशाणा चुकलाय. खराब फिल्डिंग. इथे तिसरीसाठी संदीप निघालाय.
आणि तिसरी धाव पूर्ण. जोगेन पाटीलने जी मेहनत केली ती कुठेतरी ते वाया गेलेली आहे. 3 धावा आल्यात. 3ने आता धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 40. 11 चेंडू आणि 20 धावा. 11 चेंडूमध्ये 20. 40 धावा झाल्यात. आता समीकरण शिल्लक आहे 11 चेंडू आणि 20 धावा. मॅच कुठेतरी अजूनही दोन्ही संघांसाठी समान आहे. 11 चेंडू आणि 20 धावा. इथे चांगला चेंडू अगदी आपण पाहिलं तर चेंडूला खोदून काढलाय. शॉट मिड ऑफवर चांगला थ्रो अगदी रॉकेट थ्रो. फलंदाज बाद सतीश भोईर. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज अविनाश पाटील येतोय. न्यू तुफान पिंपळास आणि चालू सामन्यातून विजेता संघ असा 3 ओव्हरचा सामना असेल. दुसऱ्या फेरीचा यानंतर अविनाश पाटील. दहा चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. बघूया संदीप नाईक ओव्हर द विकेट. संदीप पाटील साठी हा चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे जेल ड्रॉप होतोय. चांगला थ्रो आपण पाहतोय. संतोष घरात तिथे आहेत. प्रल्हाद चौधरी नाराज आहेत. अनिल पाटील देखील नाराज आहे कारण की हा झेल व्हायला हवा होता. संतोष घरात एक चांगले क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे जय बजरंग कारिवली संघाकडून. मेघनाथ पाटील देखील थोडासा नाखुश आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. धावांची गरज आहे. 9 चेंडू 18. अविनाश चांगला स्लॉग सेफ. इथे खराब फिल्डिंग संतोष घरत करून आणि हा चेंडू येतोय 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका आपण पाहिलाय. स्लॉग सेफ. चेंडूची लाईन अँड लेंथ लवकर ओळखली होती. 8 चेंडू आणि आता 14 धावांची गरज म्हणजे 46 झालेत. चांगला यशस्वी पाठलाग करताना आपण पाहतोय मरोई दिवे संघ. आठ चेंडूमध्ये 14 धावा शिल्लक आहेत. हे 2 चेंडू खूप निर्णायक असतील. नक्कीच या खेळपट्टीवर 8 मध्ये 14 धावा रोखणं म्हणजे गोलंदाजांसाठी कसोटी आहे. नक्कीच हवेचा चांगला ओघ आहे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. चांगला चेंडू म्हणता येणार नाही. इथे अगदी पंच दिनेश भांबरे सरांचे दोन्ही हात समांतर वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या झाली ती 47. 8-13. 8 चेंडू शिल्लक आणि 13 धावा 8 मध्ये बनवायचे आहेत. इथे पुन्हा एकदा स्लॉग सेव्ह केलेत मिलिंद पाटील. चांगला चेंडूला अडवलाय. स्टॉप केलाय. 2 धावा मात्र मिळतील. अविनाशला 2 धावेनी मरोई दिवे संघ पोचलाय 49 वर. 7-11.
7 चेंडू आणि 11 धावा. 7-11. नक्कीच ज्याप्रमाणे मैदानामध्ये हवा वाहते तर फलंदाजी करणाऱ्या संघाला जास्त पसंती आहे प्रेक्षकांची देखील, कारण की 7 मध्ये 11 जास्त धावा नाही आहेत. इथे अगदी चेंडूला सेफ केले, टॉप ड्राईव्ह केलाय चेंडू, अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला दुसरीसाठी निघालेत संदीप आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. नक्की संदीप नाईक थोडेसे नाराज आहेत गोकुल पाटीलवर. 2 धावा आल्यात शेवटच्या चेंडूवर तिसऱ्या ओव्हरच्या आणि धावा बनल्यात आता 3 ओव्हर 51. आता 6 मध्ये 9 रोखायचे आहेत. सोजन नाईकवर मोठी जबाबदारी आहे. नक्की सामना असा एक क्षणी सेकंड इनिंगला सुरुवात झाली तेव्हा वाटलं होतं की मरोई दिवे संघासाठी कठीण जाईल, मात्र जी सुधाकर आणि प्रवीणनं सुरुवात केली ती अगदी चांगली सुरुवात. सोजन नाईक 6 मध्ये 9. चला तुषार म्हात्रे न्यू तुफान पिंपलाज संघाचे संघनायक, आपण टॉस बॉक्स करूया. नक्कीच टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय ग्रामीण सम्राट सन्माननीय सुरेश बाळेमामा म्हात्रे, त्यांचे चिरंजीव सुमित शेठ म्हात्रे, योगेशजी म्हात्रे, सुधीर म्हात्रे आणि रणधीर म्हात्रे यांच्या नावाचा आर के बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्स. 6 चेंडू 9 धावा. सोजन नाईक, नक्की सोजन नाईक एक चांगले गोलंदाज आहेत. इथे 9 धावा डिफेंड करायचे आहेत. बघूया संदीप आणि आवी ही जोडी खेळपट्टीवर. पहिला चेंडू ऑन द कार्पेट, चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिझनला. जोगेंकडून थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाहीये. जिथे 1 होती तिथे 2 धावा. आता समीकरण शिल्लक आहे 5-7. 53 धावा झालेत. आजच्या दिवसातून आपण समीर पाहिलं तर एक मोठी धावसंख्या इथे चेस केली जाईल का बघूया. चेसिंग करताना आपण इथे आजच्या दिवसातून 7 धावा चेस होताना पाहिलेले नाही आहेत. मात्र इथे मरोई दिवे संघ करेल का हा प्रश्नचिन्ह आहे. 5 मध्ये 7. फुलटॉस, खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू सीमापार, षटकार. स्कोर लेवल चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी. 4 चेंडू 1 धाव. नक्कीच कारिवली संघ सिनियर संघ काल सेमी फायनल मध्ये पोहोचलाय. आज नवीन संघ धावा चांगल्या बनवल्या, मात्र गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खराब कारणामुळे संघ कुठेतरी पराभवाच्या खाईत. 4 चेंडू आणि 1 धाव. संदीप नाईक अगदी दोन्ही हातांची घडी करून इष्ट्यांच्या मागे सामना नक्कीच इथे गमावलाय असं म्हणायला हरकत नाहीये. आणि ते एक लेग बाईज नक्कीच विजयी धाव. अभिनंदन मरोई दिवे. हडलक जय बजरंग कारिवली. पुढील स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा आहेत. नक्की संघनायक अनिल पाटील नाराज, सोजन नाईक, गोकुल पाटील, प्रल्हाद चौधरी, प्रदीप नाईक, मिलिंद पाटील, त्यानंतर संदीप पाटील, मेघनाथ पाटील, संदीप नाईक आणि जयेश घरात ऑल टीम हडलक. या सामन्याचा सामनावीर सुधाकर पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन उमेश पाटील, अभिनंदन प्रवीणजी गोंडले, लक्कीबाई, ऑल टीम मरोई दिवे हडलक. आणि आमचे दोन्ही ऑफिशियल पंच आपण पाहतोय दिनेश भांबरे आणि संदीप पाटील विश्रांतीसाठी येत आहेत. धन्यवाद.
चला तुषार म्हात्रे आलेले आहेत, अभिनंदन. उमेश पाटील आपण देखील या आणि सुधाकर पाटील आपण देखील सामनावीर ट्रॉफी